हे बघा, माझी सासू आणि गणू खेकडे पकडायला गेले आहेत. फुल ऑन मज्जा चालू आहे. बघूया ही लोक आज किती खेकडे पकडणार आहे. हॅलो गाईज, ब्लॉगची स्टार्टिंग तर एकदम एक्साइटिंग झाली आहे. इकडे गणू आणि माझी सासू खेकडे पकडणार आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत फुल एन्जॉय करणार आहे. हो बघा ना, इकडे गणू आणि माझी सासू खेकडे पकडायच्या मिशनवर निघाली आहे. आता बघूया खेकडे जास्त हुशार आहे की हे लोक. सकाळची कामं आमची लवकर झाली होती म्हणून आमचा मूड होता की खेकडे पकडायला जायचं. मग काय आमची लगेच तयारी लागली. इकडे माझी सासू टोपली वगैरे आणि काठी वगैरे घेऊन फुल रेडी झालेली खेकडे पकडण्यासाठी. आणि आज आमच्याकडे साक्षी पण आली होती. मग मी, गणू, साक्षी, माझी सासू आम्ही गेलो खेकडे पकडण्यासाठी. नदीच्या जवळ जात असताना माझी नजर एक कमळावर गेली आणि ते कमळ मला खूप आवडलेलं. ते कमळ मला काढायलाच जमत नव्हतं. नंतर माझ्या सासूने मला ते कमळ काढून दिलं. ते व्हाईट कमळ मी फर्स्ट टाइम बघितलं होतं आणि खरंच खूप सुंदर पण होतं. नंतर माझ्या सासूने अजून काही कमळ काढल्याने त्या कमळाच्या आतमध्ये बिया होत्या आणि बघता बघता ती त्या बिया खायला लागली. मी तर तिला बघून फुल शॉक झालेली, कारण मला माहित नव्हतं की कमळाच्या बिया पण खातात. तिला विचारलं तर ती म्हणाली या बिया खूप चांगल्या लागतात. खरं गावात आल्या की रोज काही ना काही न्यू गोष्टी शिकायला मिळतात. तर आमचं सगळ्यांचं लक्ष परत खेकडे पकडण्याकडे पडलं. गणू लगेच रेडी झाला आणि त्याने पटकन एक खेकडा पकडून दाखवला आणि माझी सासू पण लगेच ऍक्शन मध्ये आली आणि आता तर फुल खेकडे पकडण्याची मजा सुरुवात झाली होती. खेकडा जाळ्यात अडकल्याच्या नंतर तो लगेच खाली तोंड करून पळायचा प्रयत्न करत होता, पण माझ्या सासूने लगेच काठी घालून त्याला थांबवलं आणि सावधपणे पकडायला सुरुवात केली. खेकडा लगेच भेटल्याच्या नंतर आता आमची कॉन्फिडन्स अजून वाढलं होतं. पुढे खेकडे पकडण्याची फुल एक्साइटमेंट झाली होती. तुम्हाला आमचा तलाव पण दाखवते. बघा ना, तलावामध्ये किती सुंदर आणि खूप सारे कमळ आलेले आहेत. एवढा मोठा तलाव आहे ना, पावसामुळे इकडे थोडा चिखल झालेला आहे ना. आम्हाला एका मागोमाग एक खेकडे भेटतच होते. थोडा पुढे गेल्यावर परत आम्हाला अजून एक खेकडा भेटला. मग माझ्या सासूने त्या खेकड्याला पण पकडलं. खेकडे पकडण्याचा मिशन फुल चालू होता. कंटिन्यू आम्हाला खेकडे पकडत होतो आणि पुन्हा अजून एक खेकडा भेटला. पण हा खेकडा पण थोडा वेगळा होता. त्याला पण एकच पाय होता. हा दिवस एकदम लकी निघालेला. असं करत करत आम्हाला खूप सारे खेकडे भेटलेले आणि खेकडे पकडण्याची फुल मजा आलेली. आम्ही घरी जाऊन मस्तपैकी खेकड्याची कढी बनवून खाणार आहोत. तर आजचा ब्लॉग इकडेच एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय.